कुठे चाललाय तुम्ही? माऊलींच्याकडे. चला कुठे चाललाय? माऊलींच्याकडं. चला तर आम्ही चाललो आता. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर इकडं माझा देवाला दिवा लावायचा चालू आहे. 3 सांज होत आली आहे ना, आणि आम्हाला जायचं आहे कुठं माहिती आहे का? वाडीला. इकडं मी देवाला दिवा लावला, बाहेर दिवा ठेवला, आणि ह्याची गडबड म्हणजे अगरबत्ती लावायच्या आधीच मला नमस्कार करायचा आहे. मग काय लाडूच्या इच्छेसाठी अगरबत्तीच्या आधीच नमस्कार केला. मग नंतर मी अगरबत्ती लावली, देवाला धूप लावला. पण खूप दिवसातनं वाडीला निघालो होतो. गुरुपौर्णिमेला माऊलींचं दर्शन घेऊन आलो, तेव्हापासून तिकडं जाणंच झालं नव्हतं. कारण महाराजांच्या पादुकांच्या वरती पाणी होतं. पाणी ओसरलंय का नाही ते पण माहीत नव्हतं. आणि आज बघूया म्हणलं, पाणी ओसरलं तर दर्शन तरी भेटेल. मग जाताना मला वाटेत दळप ठेवायचं होतं. साहेबांच्याकडे 2 गठळी दिली दळपाची, आणि एक छोटंसं होतं ते मी आणि लाडू घेऊन गेलो खाली. ते नाचणीचं होतं ना. दळप घेतलं आणि साहेबांनी ते गाडीत नेऊन ठेवलं. आणि मग चला म्हणलं आता दळप ठेवूया आणि मग जाऊया पुढं. काकांच्या तिथं गिरण अजून काकांनी उघडली नव्हती. 6:30ला गिरण उघडतात त्यांनी. मग दळप ठेवला आत त्यांच्या तिथं आणि चाललो. त्यांना सांगितलं परत येताना मी घेऊन जाते, थोडा वेळ होईल. त्यांनी म्हणले ती या कधी. मग दळप ठेवलं, कारण परत आठवडाभर मग ह्यांनी कामात व्यस्त असतात, त्यांना सांगणं पण बरोबर नाही. मग आपले ह्यांनी आहेत तर सुट्टी भेटली तोपर्यंत दळून घेऊन यावं म्हणून दळप ठेवलं. आणि आता पुढचा प्रवास. मग आम्ही आता मिरजमध्ये पोचलो, कारण मिरज मार्गे जायला आम्हाला इकडं जवळ पडते. मिरजमधून मग शिरोळमध्ये. हे बघा आम्ही आता इथं शिरोळमध्ये पोचलो. शिरोळवरनं नृसिंहवाडी जवळच आहे, त्याच्यामुळं काय थोडा वेळ लागणार नाही तसा. आणि आम्ही जाईपर्यंत अंधार तर होतच आला होता. आणि इथं मारुतीरायाचं पण दर्शन झालं, आणि शनिवार होता. मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि तसंच आम्ही पुढं निघालो. मग काय सांगताय, आलो की हो माझ्या महाराजांच्या जवळ. महाराजांच्या जवळ ही कमान बघितली ना, खूप आनंद होतोय, भरून येते आतनं अंतःकरण. कारण महाराजांची सेवा भाग्यवंतालाच मिळते. माझं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य होतं म्हणून आमचं कुटुंब महाराजांच्या सेवेला आहे. श्री गुरुदेव दत्त. आम्ही इथं गाडी पार्क केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. हे बघा किती आनंदी वातावरण, किती भारी वाटते. इथं आल्यावर खूप भारी वाटते, मन प्रसन्न होते. आणि इकडं दुकानात येऊन बघून आमचा लाडू तर काय उड्याच मारायला. मग इथं आम्ही अगरबत्ती कापूर घेतला आणि चाललो. त्यानं त्यांचाही हात सोडला आणि तो पळतच सुटला. त्याला फक्त महाराजांना बघायची ओढ होती, पण सोडतात का नाही खाली कुणास ठाऊक. गर्दी तर होती भरपूर. मग शेवटी ह्यांनाच राहावं ना, कारण तो पळणार आहे त्यांना माहिती होतं. पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणून त्याने त्याचा हात पकडून नेलं खाली. तर हे बघा पाणी होतं. आणि इथं आल्यावर आम्हाला समजलं की महाराजांच्या पादुकांच्या वरचं पाणी आजच ओसरले. किती बरं वाटलं माहिती आहे का, कारण महाराजांनी आम्हाला बोलावून घेतल्यासारखं घेतलं की आज पाणी ओसरायला आणि आज हिने आमच्या वाडीला जाऊया म्हटले. माझ्या महाराजांची अगाध लीला. खूप बरं वाटलं आणि खूप दिवसानं आलो होतो. आणि महत्वाचं म्हणजे पाणी आजच ओसरायला नाही, आम्ही इथे यायला. भाग्य लय मोठं आमचं. मग काय महाराजांचं दर्शन घेतलं. इथं फोटो काढू देणार, व्हिडिओ करू देणार. मग इथं पायावरती पाणी घेतलं आणि परत निघालो दर्शनाला. हे बघा की इकडं बघितल्यावरच मन प्रसन्न होते. खूप भारी वाटलं. मी इथे सगळी लोक बसली होती, त्यांना म्हणलं 5 मिनिटं बसूया, महाराजांचं नामस्मरण करूया. बसलो तिथं आम्ही सगळी. आमच्या लाडूला त्या कुत्र्यांना पेढे घालायचे होते, त्याची गडबड चालू होती. त्यानं पिशवीतले पेढे काढून त्याला घालायलाच लावले. कुत्र्यांना पेढे घातले.
ती काय तिथनं हलायला नावच घेईना. पण त्यात एक बाजूला बसलेलं कुत्रं होतं, म्हणजे ते माझ्या शेजारी येऊन, हे बघा हे शेजारी येऊन बसलं होतं. इतकं पेढं खायला बाकीची कुत्री खात होती, पण हे हालत पण नव्हतं. हे माझ्या जवळ येऊन बसलं होतं. असो, महाराज असावेत माझे. मग आम्ही चाललो घरी परत. वेळ खूप झाला होता आणि मग आम्ही निघालो. आणि आमचा लाडू रुसला होता, त्याला खेळणी पाहिजे होती, त्याच्यामुळे तो मागं हाक मारली तरी बघायला तयार नव्हता. त्याचे बाबा त्याला बोलवत होते, पण तो बोलतच नव्हता, कारण त्याला खेळणी पाहिजे होती. झालं, दोघांचं काहीतरी झालं, आणतो वगैरे म्हणले. रुसवा गेला, आला पुढं पप्पांच्या जवळ बसायला गाडी चालवाय. मग काय, गाडी चालवायला पुढं बसलाय म्हणजे किती आनंद तो बघा की. दोघांच्या तोंडावरनं ओसंडून व्हायला लागलाय. चला, ही माझी चिऊ इथं माग बसली. महाराज परत बोलवा. श्री गुरुदेव दत्त.